मुंबई ठाण्यातले सीएनजी पंप चालकांनी 4 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारला आहे। त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होणार आहे। आधीच सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत, त्यात आता सीएनजी पंप चालकांनी बंद पुकारल्यामुळे मुंबई ठाणेकरांचे टॅक्सी रिक्षाचे सुद्धा वांदे होणार आहेत। युनायटेड सीएनजी डीलर्स असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे। पंपासाठी स्वतःची जमीन आणि यंत्रणा उभारण्यासाठी पदरचे पैसे खर्च घालणाऱ्या पंप चालकांवर नवी पॉलिसी लादून जमिनीसह त्यांचा पंपच ताब्यात घेण्याचा महानगर गॅसचा डाव असल्याचा आरोप सीएनजी डीलर्स असोसिएशनने केलाय। 3 जानेवारीपर्यंत महानगर गॅसने नवा मसुदा मागे घ्यावा, अन्यथा 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईतील सीएनजी पंप बेमुदत कडकडीत बंद पुकारतील असा इशारा देण्यात आलेला आहे। तर दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला कोरोनाचा फटका बसलाय। परेडची लांबी 5 किलोमीटरनं घटवण्यात आलेली आहे। परेडमध्ये 15 वर्षाखालील मुलांना भाग घेता येणार नाहीये। यावर्षी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा कमी करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत विजय चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत होणाऱ्या परेडला यंदा कोरोना महामारीचा फटका बसला आहे। दरवर्षी इथे तब्बल 8.3 किलोमीटर लांबीची परेड होते, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारनं विजय चौकापासून नॅशनल स्टेडियमपर्यंत केवळ 3.3 किलोमीटर लांबीची परेड घेण्याचा निर्णय घेतलाय। तसंच या परेडला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा 1,15,000 वरून 25,000पर्यंत घटवण्यात आली आहे। परेडच्या प्रत्येक चमूमध्ये सहभागी होणाऱ्या कॅडेट्सची संख्या 144 वरून 96 पर्यंत कमी केली आहे। परेड दरम्यान त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता यावं म्हणून हा निर्णय घेतलाय। शिवाय यंदाच्या परेडमध्ये 15 वर्षाखालील लहान मुलांना सहभागी होता येणार नाहीये। तसंच दरवर्षीप्रमाणे यंदा शाळकरी मुलं, दिव्यांगांना जवळून परेड पाहण्यासाठी व्यवस्था नसेल। त्याचबरोबर जेवढी बसण्याची व्यवस्था आहे तेवढ्याच नागरिकांना इथे प्रवेश दिला जाणार आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत असलेल्या नियमांचं काटेकोर पालन 26 जानेवारीला केलं जाणार आहे। तर नव्या वर्षानिमित्त शिर्डीचं साई मंदिर तसंच वणीचं सप्तशृंगी मंदिर 24 तास खुलं राहणार आहे, असं मंदिर संस्थाननं स्पष्ट केलंय। नव्या वर्षानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे। पण कोरोनाच्या आवश्यक त्या सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत। मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाहीये। त्याशिवाय गर्दी टाळण्याचं आवाहन सुद्धा भाविकांना मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। कोरोनाचे सर्व नियम भाविकांना पाळावे लागणार आहेत। 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर या दोन्ही दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मंदिरात, मात्र यावेळेला गर्दी टाळावी असं आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आलंय। Joe